हे गळ्यातलं मंगळसूत्र. हे कप्पा हे ह्याची लिंक मला खूप जणांनी मागितली. मस्त छान कोथिंबीर वड्या. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आजची पूजा खूप छान केलेली आहे. खंडोबा मस्त जाऊन भेट देऊन गडावरून आलेले आहे. छान हिरव्यागार पालेभाज्या मिळाल्या होत्या. मुंबईमध्ये पण आरवचं स्कूल असेल तर स्कूलच्या साईडला एकट्या काकी बसतात, तर त्यांच्याकडे सुद्धा तिची खूप छान भाजी असते. पालेभाजी खूप मस्त मिळते मला त्यांच्या. सामान थोडंसं ऍडजस्ट केलं कारण खोली मोठी वाटावी म्हणून. असं होतंय की सामान जास्त आहे आणि त्याच्यामुळे ठेवणं अवघड होते. मग इथे ही कप्पा ही ह्याची लिंक मला खूप जणांनी मागितली, पण मी जास्त करून कोणाला दिलीच नाही कारण हे एवढं ड्युरेबल नाहीये. हे हलतंय खूप आणि व्यवस्थित म्हणजे ते खूप जपून वापरावं लागतं. इथे दोन्ही बॉक्स ठेवले. इथे दुसरा कपाट ह्याच्यावरती ठेवून हे टॉवेल्स इथे ठेवले. हे बाकीचं आरोग्य सगळं शाळेचं आहे. आणि इथं कपाट ही आपली हे आता परत ऑर्गनाईज करायचं. हे सगळं इथलं सगळं क्लीन केलं. आता अजून दुसरं की उद्या हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या मला क्लीन करायच्या आणि ह्याच्यात आमचा जवळजवळ 1.5-2 तास गेला. कारण असं होतंय की घर छोटं जरी असलं तर ते नीट ऑर्गनाईज करायला मला ते खूप आवडतं. आता पावसाळ्यामध्ये त्यांना प्रमोशन्सचे प्रोडक्ट्स असतात, त्यांना काही ना काहीतरी काम असते. सणवारी इकडे ठेव तिकडे ठेव, हे इकडे ठेव ते तिकडे असं झालं. परवा दिवशी पण मी सगळं व्यवस्थित केलं होतं. परत आजचा दिवस लागून सगळं नीट केलं. जेवणार गप्प आणि झोपणार. उद्या मग म्हणजे आजचा आणि उद्याचा व्लॉग म्हणून तुम्ही बघत आहात कारण आता एवढी ताकद नाहीये करण्यासाठी. जेजुरीवरून प्रसाद आणला होता तर तो आला होता. प्रत्येक घरपती देऊन येतोय. बाबांनी पुड्या बांधून ठेवल्या होत्या तर घरपती जाऊन देऊन येतोय आता तो. आता माझं खूप गावी फिरणं झालं होतं, तुम्ही बघितलं होतं आणि त्याच्यामुळे स्किन टॅन ही खूप झाली होती. अशी स्किन माझी टॅन व्हायची अगोदर. पण काय करायचे आल्यानंतर परत की DIY पॅक जे आहेत, उपटन पॅक जे आहेत ते लावायचे. त्याच्यामुळे टेम्पररी रिझल्ट दिसायचा. मला असं वाटायचं की परमनंट सोल्युशन हवं याचं, स्किन टॅन होऊ नये. कारण सगळ्यात महत्वाची स्टेप ही असते की स्किन एक्सफोलेट होणं. एक्सफोलेट झाली तर त्याची जी डेड स्किन असते मृत त्वचा तर ती निघते आणि आपला इनर ग्लो बाहेर येतो. खूप सगळ्या गोष्टी ट्राय केल्यानंतर मला एक सोल्युशन याच्यावरती भेटलं होतं आणि जे मी खूप आधी पण तुमच्याशी शेअर केलं होतं, विश केअरचं AHA बॉडी लोशन. ते आता जवळजवळ इतकं राहिलं असेल याच्यामध्ये. काय होतं, हे सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे सगळ्या स्किन कन्सर्नसाठी. म्हणजे जसे की तुम्हाला तुमची स्किन बम्पी असेल, रफ असेल, स्ट्रॉबेरी स्किन जी म्हणतो ना आपण ती असेल तर त्याच्यावरती सगळ्यात उत्तम हा उपाय आहे. ऍक्च्युली क्विकली ऍब्झॉर्ब होतं, नॉन स्टिकी आहे, लाईट वेट आहे आणि एक्सफोलेट पण छान करतं बॉडीला. आणि मेन म्हणजे कसं तुमची स्किन जी आहे ती मॉइश्चराईज सुद्धा करण्याचं काम करतं. मी माझं मॉइश्चरायझर स्किप करते सर. सकाळच्या माझ्या ह्या बॉडी केअरमध्ये आणि संध्याकाळच्या बॉडी केअरमध्ये, स्किन केअरमध्ये हे माझं जे रुटीन जे आहे ते समाविष्ट आहे. तर बघताय तुम्ही छान मॉइश्चराईज दिसते स्किन. आणि खूप साऱ्या मल्टिपल स्किन कन्सर्नसाठी हे सगळ्यात बेस्ट लोशन आहे. कारण मी स्वतः हे खूप, मला जर माझे खूप आधीचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहीत असेल हे मी वापरते खूप आधीपासून. असं नाही की हा मी आता सांगायचं म्हणून सांगते. तुम्हाला सुद्धा म्हणजे इथे 2 आठवड्याचा रिझल्ट तुम्ही माझं बघू शकता आता आल्यानंतरचा. तुम्हाला पण जर हे यूज करायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्हाला, तुम्ही चेकआउट करू शकता. आणि ऍक्च्युअलमध्ये काही जण पाठीवरती पण पुरळ जे उठतात बंपी छोटे तर त्याच्यासाठी सुद्धा खूप उपयोगाचं आहे. कारण स्किन छान आपला असा हात पोचत नाही आणि स्किन छान एक्सपोलेट होत नाही तिथली, तर त्याच्यामुळे ते सुद्धा उपयोगाला पडतं. कारण मला रिझल्ट मिळाला म्हणून बाकी मी सांगू शकत नाही कुणाला मिळेल नाही मिळेल. आणि पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे. सो आता पायांना तरी लावून झालेला आहे. बऱ्यापैकी काम आवरले. तिथे अजून पण पुड्या ज्या आहेत त्या द्यायच्या ठेवलेल्या आहेत. आणि कोथिंबीर जी आहे ती सकाळी चिरली ना, स्वच्छ धुवून चिरून ठेवले आणि त्याचा घमघमाट इतका छान सुगंध पसरला होता. आणि मी त्या कोथिंबीरीची वडी खाण्यासाठी खूप उत्सुक आहे. तर त्या आता करणार तर आहेच. आणि हा ड्रेस तुम्ही बघितला होता परवा, तर तो जास्त घातलाय. ऍक्च्युअल मध्ये मागवताना माझा इश्यू काय झाला की आपण जेव्हा ऑनलाईन मागवतो तेव्हा साईजचा थोडा इश्यू पडतो. तर एस साईज मध्ये 36 बस्ट होती म्हणून मी मागवलं, पण ते थोडंसं इथून फिटिंग वाटतच होतं. पण शेवटी ताई जे आहे त्यांच्याकडून इथे जवळच तर त्यांच्याकडून अल्ट्रेशन करून प्रॉपर सगळं हे करून घेतलं. त्याच्यामुळे थोडासा वेळ झाला, तर मी आलेल्या दुसऱ्या दिवशी नवीन ड्रेस घालून रिकामी होते. असं होतं. चला आता मी आवरते थोड्या वेळा. मग कोथिंबीरीची ती रेसिपी तर तुम्हाला माहित आहेच, तरी पण मी फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवते. फक्त मला त्याची टेस्ट बघायची आहे की
ताज्या भाज्या, ताजी कोथिंबीर, आणि मग आपण इकडं सगळं ट्रॅव्हलिंग करून ते आल्यानंतर ती चव कशी वेगळी लागते. कारण खरंच काल शेपूची भाजी केली होती, कांद्याची पात केली होती, अतिशय उत्तम. आणि हिवरे गाव ते कोण आपलीच एक फॅमिली मेंबर स्वरूपा म्हणून आहे, तर तिचं सासर तिने सांगितली, आणि भाज्या खूप छान असतात घरी त्या म्हणायला लागली. मी ती कमेंट वाचली होती, तर भारी वाटलं मला. तर ते चला आवडते. आरवला सोडून आल्यानंतर घरात बसल्याने आज विचार करत होते की आज पण ब्लॉग करू की नको. कारण काय होत होतं, हाच डोळा आहे तर मी कंटिन्युअसली चष्मा तर लावते, तर इथून कोपऱ्यातून दुखतंय फार, म्हणजे टोचल्यासारखं होते. बाकी काय नाही, पण 2-3 दिवस तो प्रॉब्लेम होते, कशामुळे काही कळत नाहीये मला. आणि त्यामुळे मग विचार करते की झोपूया, राहू दे आजच्या दिवस पण रेस्ट घेऊया. पण नाही, ते एक सवय झाली कामाची, आणि मेन म्हणजे कसं पेंडिंग आहेत काही गोष्टी, तर त्याच्यामुळे म्हटलं की करूयात आपण. आता इथे मी कोथिंबीर जाई बघा मस्त छान चिरून स्वच्छ घेतले, काय सुगंध आहे कोथिंबीरीचा. आणि बाकी सेम प्रोसिजर मी एकदा कोथिंबीर वडी शेअर केलेली आहे रेसिपी, त्यामुळे आज काय रेसिपी मी पूर्ण शेअर करणार नाहीये. मी पहिलं कोथिंबीर वडी करूनच घेते आता, आणि त्याच्यानंतर मग मेन जे आपलं आहे ते मी शेअर करेन तुमच्याशी. अजून एक गोष्ट लक्षात आली, तर हेडफोन मी कानात घातलेत, कारण गाणी ऐकत ऐकत मी करणार आहे. हे गळ्यातलं मंगळसूत्र, हे पेंडंट, ही काळी मणी आणि ही चेन. तर तुम्ही सगळ्या गोष्टी माझ्या नोटीस करता, त्याबद्दल मला खूप छान वाटतं की तुम्ही सगळ्याच गोष्टी तुम्हाला आवडतात पण, आणि तुम्ही विचारता पण. तर हे सोन्याचंच आहे, आणि हे काय मी नवीन नाही बनवून घेतलं. कारण एक तुम्हाला माहिती आहे की वामनहरी पेठेमधून जे गळ्यासोबतचं घेतलं होतं, तर खूप जणींनी म्हटलं की धनश्री खूप पातळ दिसते आणि एवढं बरं नाही वाटत आहे. मला पर्सनली ते खूप आवडलेलं, पण नंतर थोडासा इश्यू मला दिसू लागला की एकदम पातळ असल्यामुळे गळ्याला थोडंसं ते घासत होतं, आणि केसांमध्ये किंवा कशामध्ये अडकत होतं, तुटण्याचं सुद्धा मला एक हे वाटत होतं. पण त्यावेळी आमच्याकडे ऑप्शन नव्हता, पैसे उरत होते त्यावेळी ते हे करताना, आणि सचिननं ते आवडलं होतं, मग त्याच्यामुळे मी ते घेतलं होतं. मग आता ते म्हणाले युगस माझं असं आहे की दागिने घेतले तर ते घालावे, ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. तर ते मंगळसूत्र आणि एक इन्फिनिटीचं एक होतं, तर तेही इथपर्यंत होतं मंगळसूत्र, आणि काळ्या मण्यांचं होतं, तर ते थोडंसं वाढवलं होतं, तर त्याच्यामुळे तेही तसंच ठेवून होतं. मग दोन्हीही मंगळसूत्र एकत्र करून त्याच्यामध्ये हे 9 ग्रॅम मध्ये बसलं मंगळसूत्र, तर तेच नवीन म्हटलं निदान घालायचं तरी. कारण जर दागिने करून घेतलं तर ते घातले पाहिजेत असं मला तरी पर्सनली वाटतं. बाकीच्यांचं मतांचं पण मी आदर करते, पण मला खरंच पर्सनली वाटतं की कुठलाही दागिना घेतला तर तो वापरात यावा, ठेवून तिजोरीची शोभा वाढवण्यात काही अर्थ नाही. तर त्याच्यामुळे ही असं छान आहे, मस्त वाटलं. ड्रेसवरती तर आता आपण ड्रेसच घालतो जास्त करून घरात, आणि त्याच्यामुळे मग ड्रेसवरती छान सूट होतं म्हणून घातलं. बाकी साडीवरती घालण्यासाठी माझं काळ्या मण्यांचं आहेच लग्नातलं मंगळसूत्र, आणि अजून एक जे आहे ते तर आहेच मंगळसूत्र, त्याच्यामुळे मग हे आता घातलंय मी. तर आता हे जे आहे करून घेते मस्तपैकी, आणि त्यानंतर भेटते. इथे वाफ दिलेली आहे, आणि एक थोड्या वेळानं बाजूला करून मी फ्रीजमध्ये ठेवेन. संध्याकाळी तळायच्या वड्या, किंवा मग नंतर चहाच्या टाइमला थोड्याशा तळेन बाबांना देईन. मी आत्ताच ही जी वडी आहे याचा आकार बघा तुम्ही, छान मोठीच्या मोठी थोडी केले मी, आणि अशीच मी वडी फक्त खाऊन बघितली. एक तुकडा हा एवढा असा होता तो, 1 नंबर झाले, 1 नंबर. खूप दिवसानंतर मस्त वाटले मला स्वतःच्या हातची कोथिंबीर वडी. आणि ह्या वड्या यातल्या 1-2 आता तळते, बाकीच्या सगळ्या काढून ठेवते, बाकीच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये ठेवते आता. पण मस्त झाले, हे झाले. कोथिंबीरीची चव वेगळी आहे की नाही त्या. रेसिपी म्हणजे मला जशा पाहिजे तशा झाल्या कोथिंबीर वड्या. म्हणजे ह्या अगोदर कुठली बी रेसिपी केली होती चांगली नव्हती, जरा कच्चं काहीतरी असते, पण ह्या एकच नंबर झाल्या. थँक्यू. कसं तू ते ह्याच्यात टाकली होतीस काय, कशातच तळलंय ते काय इलेक्ट्रिक आहे त्यात नाही, तेलातच तळल्यात की. बेस्ट झाल्या. कोथिंबीर मेन म्हणजे चांगली होती ती. कोथिंबीर बी चांगली होती आणि भाजल्यात बी करकरीत. तेवढ्या खाणार नाही म्हणाल तो, तर मी खाल्यात जेवणावर खावं म्हटलं. आहेत अजून फ्रीज मध्ये ठेवल्यात, नंतर तळायचं. मग आता चहा बरोबर जरा लावलं म्हटलं.
म्हटलं होतं की माझे असे काही ड्रेसेस जे जास्त करून कधी घातलेलेच नाहीयेत, पण ते फक्त आपण म्हणतो ना एक काहीतरी ड्रेस आपण घेऊन ठेवतो आणि एका कार्यक्रमासाठी घालेन, ह्याला घालेन त्याला घालेन म्हणून आपण ठेवतो, तर त्यामधलेच काही आहेत. हा जो घागरा आहे हा तुम्ही बघितला असेल, ही साडी तुम्ही बघितली असेल, तर ह्या साडीचं मी शिवून घेतलं होता. इथे त्यांनी ही बॉर्डर जी आहे ही कमरेला लावले आणि खाली सुद्धा आणि प्लेट्स पाडून हा छान असं केलंय. असं पण होऊ शकतं मुलींसाठी किंवा याच्यासाठी. आणि मी माझ्याकडे याचा ब्लाऊज येलो कलरचा आहे आणि ओढणी सुद्धा आहे, तर हे कधीतरी मी घालेन म्हणून बनवून घेतलेला आहे आणि नक्कीच बनवून घेतलाय म्हटल्यानंतर कधीतरी मी नक्की घालणार. हा ड्रेसही खूप दिवस झाले घातलेला नाही, झाले 3 वर्ष झाले असतील. पिंक कलरचा हा ड्रेस सुद्धा खूप मस्त आहे, मला खूप आवडतोय. पण असे काही ड्रेसेस आपण घेतो ना आणि ते एका कार्यक्रमासाठी मी घालेन म्हणून 1-2दा घालतो आणि ठेवतो, तेव्हा खूप वाईट वाटतं. त्यानंतर साडीचाच एक पिंक कलरची साडी होती माझ्याकडे आणि त्याचाच मी छान असा घागरा शिवून घेतला होता. हा मी घातलाय, खूप वेळा घातलाय कार्यक्रमातून वगैरे. तर हा आणि ह्याला खाली असं ही पूर्ण लेस जी आहे त्याची ही 1100 की 1200 रुपयाची साडी होती आणि ह्याला एक छान लेस होती, ही बॉर्डर होती आणि ही बॉर्डर काढून छान असा अनारकली अम्ब्रेला टाईप मध्ये लेहंगा जो आहे, घागरा लेहंगा काहीही म्हणा, लेहंगा आणि घागरात काय फरक असतो तेच मला कळत नाही. कधी कधी दोन्ही सेमच वाटतात मला. तर हा एक शिवून घेतला होता आणि त्याच्यासोबतचा हा टॉप ऑनलाईन घेतलेला. खूप मस्त दिसतो तो घातल्यानंतर, पण प्रॉब्लेम काय होतो असे ड्रेसेस घातल्यानंतर जास्त कामं करताना लिमिटेशन्स येतात. हा लेमन ग्रीन कलर मध्ये एक नायरा कट मध्ये मी घेतला होता. एक असावा माझ्याकडे नायरा कट मध्ये एक नव्हता, पण ह्याच्या स्लीट ज्या आहेत त्या खूप अशा इथून अशा आहेत, मग थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं म्हणून मी तसंच ठेवलंय. जेव्हा कधी घालायचं तेव्हा घालेन म्हणून. घेताना घेतलं दिवाळीमध्ये वर्षभरापूर्वी मागच्या वर्षी, पण एकदाच घातला. त्याची ओढणी फार सुंदर आहे. त्यानंतर हा ड्रेस तुम्ही बघितलाय, हा असा एक आउटफिट आहे जो मूवी एक आहे शाहरुख खानची, त्याच्यामध्ये ती पाकिस्तानी ऍक्ट्रेस होती मे बी, तर तिचा सेम आउटफिट होता असा आणि डबल लेअर मध्ये होता. खालचं हे लेअर तुम्हाला दिसत होतं, तर तशामध्ये मी एक शिवून घेतलेला आणि ह्याच्यावरती एक रील पण सुद्धा केलेला आणि तो रील बघून त्या ऑर्डर्स खूप गेल्या. त्या ज्या डिझायनर होत्या त्यांच्याकडे आणि आमच्या गावाकडच्या आहेत त्या खूप छान शिवतात. कोणते आउटफिट तुम्ही दिलं तर ते खूप मस्त डिझाईन करून देतात. हा सुद्धा. आणि हा रिसेंटली घेतलेला राजनंदिनीच्या बर्थडेच्या वेळी, हा सुद्धा खूप विचारलेला लव्हेंडर कलर मध्ये आणि कोल्हापूरमधून घेतला होता. हा छान आहे, पण नंतर हे घेतल्यानंतर असं वाटतं की कधी घालणार आता हे आपण. म्हणजे तुम्ही असं म्हणता की मी सगळे जे कपडे घेते त्यानंतर मला कधी कधी रिग्रेट होतं की घेताना घेते की हा चला ह्या दिवसाला घालू त्या दिवसाला घालू हा ड्रेस, पण नंतर कळते की घेतलेच नव्हते पाहिजे होते. त्यातलाच हा एक राजस्थान ट्रिप जेव्हा मी केली होती मेवाडची, तर तेव्हा हा छान राजस्थानी पोशाख घेतला होता. आता हा थोडासा मला वाटतंय वॉश करायला टाकला पाहिजेत. त्याची ओढणी छान होती ही आणि त्यांचं 4 पीस सूट असतं, तर हे एक हे होतं ते जॅकेट टाईप मध्ये असतं त्यांचं ते, आणि आतमध्ये व्हाईट कलरचा ब्लाऊज कोणताही घालू शकत होतं. तर ते हे उगाच घेतलं असं झालं मला, फक्त एका फोटोशूटला मी घातलेलं आणि तसंच ठेवलं. पण हा ड्रेस घेतलेल्याचा मला रिग्रेट नाही आहे. ऍक्च्युअली मध्ये हा ड्रेस मी घेतलेलाच नाहीये. हा ड्रेस जो आहे हा माझा म्हणजे मला स्वप्न होतं की एक सिंड्रेला ड्रेस आपल्याकडे असावा आणि हा तो ड्रेस होता. आणि एक क्लाउड टेलर म्हणून एक ऍप आहे, तर त्यांचं प्रमोशन मला आलं होतं जवळजवळ 2.5 वर्षापूर्वी. आणि तेव्हा त्यांचं असं होतं की आम्ही कपडा द्यायचा आणि त्यांनी 5,000 पर्यंत जे आउटफिटचं कॉस्टिंग असेल तर त्याच्यावरती जर कॉस्टिंग केलं तर ते आम्ही द्यायचं, पण ते शून्य आणि वडा आमची जी काय अमाऊंट असेल ते लोक देणार होते. तर हे छान आउटफिट त्यांनी शिवलं होतं. इतका मस्त गाऊन आहे, खूप म्हणजे खूप मस्त आहे. आणि इथे हे
ऑफ स्लीव्ज आहेत ना तर इथून अजिबात ते सरकत नाहीत किंवा असे आपलं म्हणतो ना अनकम्फर्टेबल वाटणं किंवा असलं काहीच होत नाही. खूप 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 मस्त आहे. मला हा खूप आवडतो. आता याचा योग आलेला नाहीये, कधी घालायचं काय माहित नाही आता, पण खरंच खूप A1 आहे. मला खूप आवडतो. मला असं मी आउटफिट कुठल्याच टेलरकडे किंवा हे एवढं परफेक्ट म्हणजे डिझायनर आउटफिट म्हणतात ना तर एवढं परफेक्ट मी कुठेच बघितलेलं नाहीये. इतका मस्त त्यांनी शिवलं होतं. खूपच मस्त झालं. त्यांनी कपडा पण असाच दिला होता. हा कपडा मी त्यांच्याकडे दिला होता आणि हा कपडा घाटकोपर येथील एक शॉप आहे, मला आता लक्षात नाही नाव त्याचं. खूपदा मध्ये मी गेले होते त्यांच्याकडून आणून दिला होता मी. पण खरंच अप्रतिम शिवला होता हा ड्रेस. आतमध्ये कॅन पण वापरलेलं त्यांनी. आता हे ड्रेस असेच ठेवून ठेवून खराब होतात की काय असं वाटायला लागले. याचा कप साईज पण आहे ना तो ठेवून असं बेकार झाली साईज त्याची कप साईजची पण. आता वाटतं की उगाच हे ड्रेस गोळा करून ठेवलेले आहेत. रेग्युलर जे घालतोय ड्रेस तेवढेच घातले असते तर बरं झालं असतं. आणि हा असा पण ठेवू शकत नाही ड्रेस. ह्याला हा बेल्ट त्यांनी छान शिवून दिला होता बो टाईप मध्ये. हा असा. पण हा ड्रेस मला आवडतो, खूप आवडतो. आणि हा एक लेहंगा, हा जुना आहे. हा जवळजवळ 5 वर्ष तरी जुना आहे. हा 2016 की 17 साली घेतलेला आहे हा लेहंगाचा आहे तो. हा कझिनच्या लग्नात घेतला होता पण हा अजूनही तसाच आहे. छान फिरता कलर आहे याचा, मस्त आहे. कधीही तरी घालता येईल म्हणून ठेवलेला आहे. छान वाटतं, अजूनही मस्त वाटतं. सगळ्यात जुना आहे म्हटलं तर. 2017 बरोबर 2017 साली घेतलेलं आहे. 18, 19, 20, 21, 22, 23, 24 7 वर्ष झाली. पण जसाच्या तसा आहे अजून पण. आणि याची ओढणी पण छान आहे. त्या ओढणीला मी असे हे वाण्यांची लेस जे ती लावून घेतली होती. मस्त आहे ओढणी पण याची, तशीच आहे अजून पण काय हे नाही राहिलं. हा कोल्हापूर मधून घेतला होता मी. तर हे असे ड्रेसेस आहेत ना तर हे माझे कधीच जास्त यूज न केलेले ड्रेस आहेत. आणि हा एक माझ्याकडे लेहंगा आहे, त्याचा हा ब्लाऊज मला आज सापडला. मी खूप शोधत होते आणि हा आज सापडला ब्लाऊज. त्याचा स्कर्ट जो आहे तोही खूप छान आहे आणि ओढणी सुद्धा अशी क्रीम कलर मध्ये आहे. खूप मस्त दिसतो हा सुद्धा घातल्यानंतर. मी आता परवा दिवशीच मी तो लेहंगा जो आहे तो क्लीन करून ठेवला. म्हणजे हे कपडे जे आहेत हे कंटिन्युअसली, तुमचे असे काही लेहंगे किंवा अशा साड्या असतील ज्या असंच ठेवून ठेवून खराब होतात, तर परवा दिवशी मी कसं साड्या दाखवल्या तसेच असे हे काही लेहंगे आहेत ते मी आता काढलेले. आणि हे थोडंसं ह्याला म्हणजे थोडीशी मोकळी हवा आणि क्लीन करून थोडे ठेवणारे म्हणजे याची ड्युरेबिलिटी अजून वाढेल, चांगले राहते. नाहीतर कपडे ठेवून ठेवूनच खराब होतात. आणि मस्त छान कोथिंबीर वड्या सुगंधाने अगदी प्रॉपर आलं. जास्त मोठ्या पण नाही, जास्त छोट्या पण नाही. बाबांचं सुरू आहे. चला जेवण घेऊया. काळे काळे दिसायला लाईट नाही तर त्याच्यामुळे मस्तपैकी वारा छान यायला लागलाय. मुंबईत वारं नाही म्हणतात असं खोटं म्हणतात. ऍक्च्युअल मध्ये इथं खूप छान वारा येतोय माहितीये. आंब्याचं झाड आणि झाडच झाड खूप छान वाटतंय खरं तर. कारण कसं रूम कंजेस्टेड असतं त्याच्यामुळे ते गरम होतंय. पण असं बाहेर इथं आलं ना तर वाराच वारा आहे. आणि नेवल कॉलनीत गेलो होतो ते मध्ये एकदा, कसलं भारी वातावरण आहे तिथे, मस्त एकदम. सो मंडळी जरा शतपावले करूयात म्हटलं, कारण आम्ही खाल्लो होतो. कारण आम्ही इथे मध्ये कोणीतरी इथे व्हिडिओ करून टाकलेला माहिती आहे का, हे हलवून गेलेला आणि व्यायामाचा आणि काय आपोआप व्यायाम करायला लागले कोणतरी म्हणून. तर मंडळी आता थोडंसं शतपावले करतोय आम्ही. हेवी जेवण झालेलं आहे त्याच्यामुळे. होय होय तुमचा आयफोन चांगला आहे माझ्यापेक्षा. थोडा वेळ करून आता घरी जातो. पण मस्त छान वाटते कारण थंडी थोडीशी वाटायला लागली आता मुंबईमध्ये. चला आता व्लॉगचा एंड करायची वेळ आलेली आहे. आणि
छान गेला आजचा पण दिवस, चांगला होता, मस्त होता. आता फ्रेश झाले, जेवण झालं, शतपावली करून आली. त्याच्यानंतर स्किन केअर मध्ये हे जे आहे HBH बॉडी लोशन, कारण वॅक्स आणि किंवा तुम्ही शेविंग करत असाल ना स्किन, मी तर वॅक्स करते, तर बंपी स्किनचा प्रॉब्लेम पण येतो आणि कसं होतं स्ट्रॉबेरी स्किन पण काही जणांना होते, तर त्याच्यासाठी उपयुक्त आहे म्हणून हे जरा असतं. चला आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो. उद्या आपण भेटू, तोपर्यंत बाय बाय.